मंडळी नमस्कार, महायोजनादूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण आपल्या महायोजनादूत या चॅनलद्वारे सोलार योजनेविषयी, सोलार योजनेचे टेक्निकल व्हिडिओ असोत, योजनेच्या माहितीस्तवचे व्हिडिओ असोत, योजनेबद्दल काही बदल झालेले GR असोत किंवा इतरही शासकीय योजनेचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलद्वारे घेऊन येत आहोत। तर अशाच एक सोलार योजनेसंदर्भातला आता सोलर जे आहे ते ऑफ ग्रीड आणि ऑन ग्रीड दोन्ही प्रकारे, म्हणजे सोलर छतावर सुद्धा लोकांनी लावलेले आहेत आणि आता शेतामध्ये सुद्धा आपल्या मोठ्या प्रमाणावर आपले सोलर प्लॅन्ट लागत आहेत। आता याच्यामध्ये बऱ्याचशा माध्यमातून आपण ऐकतो की सोलार पॅनलकडे वीज जास्त आकर्षित होते आणि सोलार पॅनलवर विजा पडतात आणि या सोलार पॅनल पासून धोका आहे, पाऊस पडत असताना सोलार पॅनल खाली बसू नये, असे आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपण ऐकलेलं आहे। मग आता खरंच ह्या गोष्टीमध्ये तथ्य आहे का? खरंच सोलार पॅनलवर वीज पडते का? तर मग आता बऱ्याच जणांची आता एक कमेंट आली होती आपल्याला, म्हणजे खरंच विचार करण्यासारखीच कमेंट आहे की मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाबांनो, शेतामध्ये सोलार पॅनल खाली बसू नका, त्याच्यामध्ये विजा पडण्याचे चान्सेस असतात। तर एका बांधवानं आपल्याला कमेंट केली होती, पॅनल खाली बसायचं नाही म्हणता, काही सल्ला देतात, त्या खाली बांधकाम करून तुम्ही स्टोअर किंवा साहित्य ठेवण्यासाठी वापरू शकता। असं घरावर अनेक कंपन्यांनी छतावर सोलार बसवलेले माणसं राहतात, त्याचं काय? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बा छतावर तर सोलार लागलेलेच आहेत आणि मग त्याच्या खाली माणसं बसलेली असतात, मग तिथे विजेपासून धोका नाही का? तर याच संदर्भातलं पूर्ण विश्लेषण जे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, टप्प्याटप्प्यानं नेमकं कोणत्या सोलरला जास्त धोका असतो। तत्पूर्वी तुम्ही महायोजनादूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा मित्रांनो, वीज जी आहे ते ज्यावेळेस आकाशामध्ये ढग येतात आणि वादळ येतात, त्याच्यामध्ये ढगाचं घर्षण होतं, त्याच्यामुळे वीज तयार होते आणि ती वीज जमिनीकडे आकर्षित केल्या जाते। वीज पडण्याचं मुख्य कारण म्हणजे काय असतं की वीज 100% सगळी वीज जमिनीकडे पडते, जमिनीवर पडतेच, जमिनीवर येतेच हे नसतं। याच्यामध्ये काही प्रमाणामध्येच ती आहे ते जमिनीकडे खेचून घेतल्या जाते। आता त्याच्यात ते प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन वगैरे असतात। आता ते तेवढं काय आपल्याला डीप मध्ये जाऊन कुठं अभ्यास करायचा नाही। एक थोडक्यात सांगायचं म्हणजे वीज ज्यावेळेस पडते त्यावेळेस ती जवळचा मार्ग निवडते। म्हणजेच एखादी उंच बिल्डिंग असेल, आपण आता जसं पाहतो की उंच बिल्डिंगवर असो किंवा मग उंच झाडावर असो, आपण आपले पूर्वज, आपल्या घरचे जे काही वडीलधारी माणसं आहेत ते आपल्याला कधी विजा पडत असताना आपल्याला सल्ले देतात की तुम्ही कधी झाडाखाली उभे राहू नका किंवा मग एखाद्या कशाच्या आडोशाला कधी उंच ठिकाणी उभे राहू नका, उंच ठिकाणाच्या जागेवर उभं राहू नका, अशा प्रकारचे आपल्याला सल्ले देताना आपण नेहमी ऐकतो। मग आपण काय करतो की त्याच्यामध्ये याचं शास्त्रीय कारण असं आहे की वीज जी आहे ते नेहमी तुमचा एक टॉप पॉइंट शोधते। म्हणजे विजेला जे आहे तर जवळचा मार्ग जे आहे तर त्या ठिकाणावरती शोधत असते। म्हणजे आकाशातून ज्यावेळेस वीज पडते तर त्यावेळेस ती जमिनीकडे जाण्याकरता काय करते की एक शॉर्टकट मार्ग त्या ठिकाणी निवडत असते। शॉर्टकट मार्ग निवडताना सुद्धा ती काय करते की इन्सुलेटेड, म्हणजे जसं की त्याच्यामधून कंडक्टिव्हिटी, करंट पास होऊ शकतो असाच मार्ग त्या ठिकाणावरती निवडत असते। मग आता तुम्ही साहजिक आहे की घरावर लावलेलं सोलार, आता ज्यावेळेस आपण काय करतो की हे सोलार ज्यावेळेस आपण घरावर लावतोय त्यावेळेस इथं एक विद्युत अरेस्टर, वीज अरेस्टर या ठिकाणी लावत असतो की त्या ठिकाणावर काय होतं की याच्यावर वीज पडते आणि ती वीज सरळ जमिनीकडे आर्थ केलेली असते, ही जमिनीमध्ये चालली जाते। आता याच्यामध्ये काय होतं की ही पॅनल जे असतात, या पॅनल आपले विद्युत अरेस्टरच्या खाली लावलेले असतात। म्हणजेच वीज जर आली तर यावर वर येते आणि वरतून ही सरळ जमिनीकडे जमिनीमध्ये आर्थ केली जाते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही धोका होण्याचा प्रकार त्या ठिकाणावर होत नाही। परंतु मोकळ्या जागेमध्ये, शेतामध्ये असला कोणताही प्रकार नसतं। आता इथं काय असतं की सिटीमध्ये वीज पडण्याचे कमी चान्सेस का असतात? याच्यामध्ये मोठमोठ्या बिल्डिंग असतात आणि बिल्डिंग ज्या असतात त्याच्यावर विद्युत अरेस्टर बसवलेले असतात, त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारच्या विजा पडण्याचा संभव नसतो आणि पडली तरी ती आहे ते सरळ जमिनीकडे। कारण मोठ्या मोठ्या ज्यावेळेस टावर बांधतात, बिल्डिंग बांधतात त्यावेळेस काय असतं, स्टँडर्ड लेवलच्या अर्थिंग त्या ठिकाणी केलेले असतात, त्याच्यामुळं वीज जरी त्याकडे आकर्षित झाली तर ती वीज सरळ तुमच्या जमिनीमध्ये आर्थ केली जाते आणि त्याच्यामधून कोणताही धोका त्या ठिकाणावर होत नाही। परंतु शेतामध्ये तसं नसतं। शेतामध्ये काय असतं की ज्यावेळेस आपण हे करतो, सोलार पंप लावतो, आता बऱ्याचशा इन्स्टॉलेशन करताना खूप सारे वर्कर त्याच्यामध्ये गलती करतात। ज्यावेळेस आपण हे वीज अरेस्टर या ठिकाणी लावतोय की लाइटनिंग अरेस्टर ज्यावेळेस लावतोय, हे पॅनलला म्हणजे भिडूनच लावल्या जातं।
एकदम पॅनलला खेटून लावल्या जातं, त्याच्यामुळे जे आहे ते धोका होतो. आता इथं काय असतं की आजूबाजूला संपूर्णपणे मोकळी जागा असते. मोकळी जागा असल्यामुळं काय असतं की ही वीज इथेच पडण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि त्याच्यानंतर आणखीन याचा एक विषय कसा असतो की हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे हे पूर्ण विद्युत वाहक स्ट्रक्चर आहे. आता जरी तुम्ही म्हणसाल मग इथे झाड आहे, मग या झाडावर पण पडू शकते, हो झाडावर सुद्धा पडू शकते. आता झाड ज्यावेळेस मॉइश्चर असतं, त्याच्यामध्ये ओलावा असतो, त्यावेळेस जे आहे ते बेस्ट कंडक्टिव्हिटी मानल्या जाते आणि त्याच्यामध्ये काय होतं की वीज या झाडावर पडू शकते. परंतु सर्वात जास्त काय असतं की हे जे स्ट्रक्चर तुमचं लावलेलं आहे हे पूर्णपणे स्ट्रक्चर हे विद्युत वाहक आहे. याच्या शेजारी अल्युमिनियमचे अँगल आहेत. त्यानंतर तुमचं हे जमिनीमध्ये टाकलेला जो काही पोल आहे हा सुद्धा लोखंडी आहे, विद्युत वाहक पोल आहे. त्यामुळे इथं जास्त हे आकर्षित होऊ शकते. पण याच्यामध्ये जर आपलं जे लाइटनिंग अरेस्टर जे म्हणतो आपण वीज रोधक यंत्र जर आपण व्यवस्थितरित्या लावलेला असेल तर ही वीज जी आहे ते या पॅनलवर किंवा पॅनलच्या स्ट्रक्चरवर कोसळणार नाही. ही सरळ सरळ इथे जे विद्युत अरेस्टर आहे त्याच्याकडे आकर्षली जाईल आणि तिथनं जे आहे ती आर्थिंग जमिनीमध्ये जे केलेली असेल तर त्याच्यामध्ये जाऊन ती डिस्ट्रॉय होणार आहे त्या ठिकाणी जमिनीकडे गेल्यानंतर. आता बऱ्याचशा बांधवांनी काय केलेलं असतं की हे विद्युत अरेस्टर जे आहे ते पॅनलला भिडून लावतं. त्यानंतर या सोलार स्ट्रक्चरची आणि विद्युत अरेस्टरची आर्थिंग ही एकाच ठिकाणी केली जाते, तर हे चुकीचं आहे. हे विद्युत अरेस्टर कमीत कमी याच्यापासून 2 ते 4 मीटर अंतरावर असणं गरजेचं आहे. त्याच्या आर्थिंगचा आणि पॅनलच्या आर्थिंगचा कोणताही संबंध त्या ठिकाणी नसावा. ती आर्थिंग एकमेकाला शॉर्ट नसावी, कारण याच्यामध्ये हाय व्होल्टेज होऊन हे पूर्णपणे शॉर्ट होऊ शकतं, याचा कंट्रोलर वगैरे. त्यामुळे जे आहे तर हे पूर्णपणे स्ट्रक्चर हे वेगळं पाहिजे. आता हा झाला आपल्या एक जनरल त्याच्यामधला भाग. तर आता जे काही मेन मुद्द्यावर आल्याच्या नंतर सोलार पॅनलकडे वीज खरंच आकर्षित होते का, तर शास्त्रीय दृष्ट्या जर सांगायचं झालं तर सोलार पॅनलकडे कोणत्याही प्रकारची वीज आकर्षित होत नाही. परंतु हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते उंचीवर लावलेल्या असतात, कारण घरावर सोलार लावलेले असतात, ते तुमचे ऑन ग्रिड म्हणतो आपण त्याला, ते छतावर लावलेले असतात. त्याच्यामुळे हा भाग एक उंच असतो आणि प्रत्येक गोष्ट याच्यामधली जी आहे ते इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्यासारखे याच्यामध्ये अँगल्स असतात, याच्यामध्ये केबल्स असतात. त्याच्यामुळे जे आहे ते याच्यावर वीज पडण्याची संभावना असते. परंतु हे जर आपण ज्यावेळेस वीज रोधक म्हणजे वीज अरेस्टर जर त्याला लावत असेल तर याच्यामध्ये कोणताही प्रकारचा तुमचा धोका नाही. आता दुसरी गोष्ट, घरावर लावलेल्या सोलारला जास्त वीज आकर्षित जास्त धोका आहे का शेतात लावलेल्या सोलारसाठी जास्त धोका आहे. तर याच्यामध्ये सर्वात स्पष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे घरावर ज्यावेळेस सोलार पॅनल लावतो आपण त्यावेळेस त्याला धोका हा 99.99% नाहीये तिथे. कारण प्रत्येक ठिकाणी उंच उंच बिल्डिंग असतात, उंच उंच बिल्डिंगवर वीज अरेस्टर त्या ठिकाणी लावलेले असतात. त्याच्यामुळे शक्यतो तिथे धोका होणं शक्य नाही, त्याच्यावर वीज पडू शकत नाही. म्हणून जे आहे ते घरातील जे आपण म्हणतो कमेंट होती की घरामध्ये माणसं राहतात, घरामध्ये अनेक सर्वजण आपण राहतो, त्या ठिकाणी विजेपासून धोका आहे का, तर अजिबात नाही. तिथे सर्व प्रकारचे स्टँडर्ड मेंटेन केलेलं असतं, कारण घराच्या सुद्धा अर्थिंग असतात आणि ज्यावेळेस पॅनल लावतो त्यावेळेस सुद्धा जे आहे ते तिथं अर्थिंग ह्या स्टँडर्ड लेवलच्या केलेल्या असतात. मग घरावरल्या सोलारपेक्षा जास्त धोका हा शेतातील पॅनलला असतो का, तर हो नक्कीच असतो. त्या ठिकाणावर काय असतं, स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर हा पॅनल जे आहे ते मोकळ्या जागेत लावलेला असतो आणि मोकळ्या जागेत लावलेल्या पॅनलला इथे काय असतं, झाडं जरी असले तर झाडाला म्हणजे हे बेस्ट विद्युत वाहक मानलं जात नाही. त्याच्यामुळे जे आहे तर या ठिकाणावर हे पूर्णपणे स्ट्रक्चर तुमचं उंचावर आहे आणि हे पूर्णच याच्यातल्या गोष्टी ज्या आहेत ते हे विद्युत वाहून नेण्यासाठी सक्षम असतात. त्याच्यामुळं इथे वीज आकर्षित होऊ शकते, हेही 100% याच्यामध्ये नाही. म्हणजे 100मध्ये एखादा चान्स होऊ शकतो, तेही त्या ठिकाणी होत नाही. परंतु याला टाळायचं जर असेल तर हे विद्युत अरेस्टर्स आपण म्हणतो ते व्यवस्थितरित्या स्टँडर्ड लेवल याची मेंटेन केलेली पाहिजेत. आर्थिंग वगैरे ही व्यवस्थित केली पाहिजेत. आता भरपूर शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की हे काढून फेकून दिलेलं आहे, तर हे तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी लावा. त्याचं जे काही हा पोल आहे, हा तांब्याची कांडी आहे, वरचं जे काही हे चिमणी दिसते हे तुम्ही सगळं व्यवस्थित लावा आणि हे सोलार पॅनलला टच होता कामा नाही आणि सोलार पासून हे अंतरावर असणं गरजेचं आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटतं यानं काय होणार आहे, रान पडायले, पण हे अजिबात असं करू नका, हे चुकीचं आहे. हे जर तुम्हाला हे जर नाही लावलं तर हे पूर्णपणे हे खराब होऊ शकतं, याची पूर्णपणे नुकसान होऊ शकतं. ही तुम्हाला काळजी घेणं
गरजेचं आहे। आता याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला डीप माहिती पाहण्याची गरज वाटत नाही, कारण आपण हे एक जनरल माहिती म्हणून पाहतो। जर आपण डीप माहिती जर याच्या विषयी लागत असेल तर मला कमेंट करा, आपण नक्कीच त्याच्याबद्दलची आहे ते वीज कशी निर्माण होते, कशी नेमकी पृथ्वीकडे येते, त्याच्यातले पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन आहे त्याबद्दल सुद्धा आपण हे सगळ्या गोष्टी आपल्याला घेता येतील। तुर्तास तरी ही माहिती जी आहे ते आपल्याला प्राथमिक माहिती असायला हवी। आणि पाऊस चालू असताना पुन्हा एकदा विनंती आहे की सोलार पॅनल खाली बसू नका, कारण इथे विजेपासून धोका होऊ शकतो। त्यामुळे जे आहे ते तुम्ही मोकळ्या जागेत दुसरीकडे किंवा मग जवळपास तुमचं काही निवारा असेल तर त्या ठिकाणीच आपल्याला थांबायचं आहे। याच्यामध्ये जवळपास चान्सेस असतात वीज कोसळण्याचे, वीज पडण्याचे, त्याच्यामध्ये मोठा आवाज होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला बहिर होऊ शकतं माणूस। आणि त्याच्यामध्ये तयार होणारी उष्णता ही 5000 ते 30000 सेल्सिअस इतकी उष्णता त्या ठिकाणी असू शकते, म्हणून आस लागून सुद्धा त्याच्यामध्ये आपला मृत्यू होऊ शकतो। जरी तुमचं विद्युत अरेस्टर त्या ठिकाणी लावलेला असेल तर या गोष्टींना सुद्धा जे आहे ते मृत्यू होऊ शकतं। आणि व्होल्टेज जे आहे ते 1 लाख व्होल्ट पर्यंत त्या ठिकाणी व्होल्टेज निर्माण होऊ शकतं, त्यामुळे जे आहे ते आजूबाजूच्या भागामध्ये सुद्धा नुकसान होऊ शकतं। तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। त्यामुळे सोलार पॅनल जवळ आहे तर अजिबात आपल्याला थांबायचं नाही पाऊस वगैरे पडत असताना। आणि घरातल्या सोलार पासून शक्यतो तेवढा धोका नसतं घरावर लावलेल्या, आणि शेतातले जे मोकळ्या जागेत असतात त्यामुळे जे आहे ते सर्वात जास्त त्या ठिकाणी धोका असतो। एवढंच आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगायचं होतं। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करा। महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।